सर्वात सेफ म्हणजे सुरक्षित पीक कोणतं की जे हमखास उत्पादन देणारच आणि का? शेतकरी बंधूंनो, अनेक शेतकरी द्राक्ष डाळिंबासारखं पीक घेतात, परंतु द्राक्षावर भुरी आणि डावण्या 100% हा रोग येतोच. डाळिंबाचा विचार केला तर तेल्या हा रोग येतोच. खरं तर या पिकाला लाखोंचा खर्च शेतकरी बंधू करतात, परंतु त्याच्या तुलनेमध्ये जर आपण ऊसाकडं बघितलं तर द्राक्ष डाळिंबाला जो खर्च होतो त्याच्या निम्म्यापेक्षा कमी खर्च ऊसाला होतो. आणि जो कोणी आधुनिक शेतकरी असेल त्यानं द्राक्ष डाळिंबावरचा होणारा खर्च जर ऊसाला केला तर तो शेतकरी सहज 150 टनाच्याही पुढं जाऊ शकेल. कारण द्राक्ष डाळिंबाला डोळ्यात तेल घालून प्रत्येक क्षणी सजग राहून व्यवस्थित चांगली औषधं मारायला लागतात. तसंच जर आपण ऊसामध्ये केलं तर नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकू. खरं तर बँकेत पैसे ठेवले तर जास्तीत जास्त 8% आपल्याला व्याज मिळतं. पण इथं आपण ऊसाच्या बाबतीत बघायला गेलो तर आपणाला समजा एकरी 40 ते 45,000 खर्च हा कुठल्याही शेतकऱ्याला ऊसाची कांडी लावल्यापासून म्हणजे शेत तयार करण्यापासून कारखान्याला ऊस घालवेपर्यंत म्हणजे तोडीचा वगैरे सगळा खर्च धरला तर 40, 45, 50, 55,000 खर्च हा येतच असतो. त्याच्यामध्ये खतं, औषधं, तणनाशक, बियाणं, मजुरी, पाणी खर्च सगळा जर विचार केला तर तेवढा खर्च येतो. आणि तो शेतकरी महिन्यातून एकदा जरी फक्त शेतात गेला आणि त्याला 40 टनच फक्त जरी उत्पादन मिळालं तरी 3,000 रुपये दरानं जरी आपण विचार केला तरी 4 त्रिकोण 12 1,20,000 रुपये त्याला निश्चितपणेच मिळतात. म्हणजे जो तो इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या डबल त्याला उत्पादन हमखास हे मिळतंच. मग भले पाऊस कितीही जादा हो, अगर कितीही कमी हो. एक मात्र आपल्याला कळायला पाहिजे की समजा आपल्याकडं पूर येतोय, पुरामध्ये ऊस बुडतोय, तर अशा वेळेला आपणाला काय पाहिजे तर ऊसाचा जो शेंडा आहे तो त्या पुराच्या पाण्याच्या लेवलच्या वर यायला पाहिजे. खरं तर हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही की किती पाऊस होईल आणि किती नुकसान होईल. परंतु कितीही जरी पाहिलं आपण तरी अनेक कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिलं तर नद्यांना पूर येऊन गेलेत, पण नदीकाठची जमीन मात्र गाळांनी भरली. फक्त प्रॉब्लेम काय होतो, त्या शेंड्याच्या आतमध्ये जर ते गाळाचं माती जाऊन बसली तर मात्र तो ऊस जळतो. परंतु शेंडा जर तुमचा वरती असेल आणि त्याच्या खाली कितीही पाणी येऊन गेलं तरी पाणी आटल्यानंतर मात्र तो ऊस उभारी हा घेतोच. असं आम्ही म्हणणार नाही आहे की पूर येऊन गेल्यानंतर त्या ऊसाचं 100 टन उत्पादन मिळेल, पण कमीत कमी 40 टन तरी उत्पादन नक्कीच मिळेल. 40 टन उत्पादन मिळालं आणि 3,000 रुपये जरी दर मिळाला तरी तुम्हाला 1,20,000 रुपये मिळणार आहेत. 40, 45, 50, 55,000 रुपये तुमचा इयरली खर्च होऊनसुद्धा. ह्याचाच अर्थ असा आहे की जर सुरक्षित पिकाच्या दृष्टीनं विचार करायचा म्हटला तर आपणाला ऊसाशिवाय पर्यायच नाही आहे. त्यामुळं बँकेत ठेवून एफ-डी करून जे 8%, 7% व्याज घ्यायचं आहे त्यापेक्षा तेच रुपये आपण ऊसामध्ये जर गुंतवले तर आपल्याला निश्चितपणेच डबल फायदा हा नक्कीच मिळू शकेल. त्यातल्या त्यात जो सजग शेतकरी असतो की जो व्यवस्थित खतं, औषधं, तणनाशक या सगळ्यांचं नियोजन करतो. खरं तर त्यांना ज्ञान असो अगर नसो, ज्ञान हे कधीही वाया जात नाही, कधीही घेता येतं. आम्ही त्यासाठीच दररोज अभ्यास करून 425हून अधिक व्हिडिओ सिरीज यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज या नावानं आणलेली आहे, ज्याच्यामध्ये रासायनिक खतं नेमकी कोणत्या वेळेला किती प्रमाणात टाकायची, तणनाशकं असतील ती कुठल्या वेळेला किती प्रमाणात मारायची, ऊसामधली आंतरपिकं असतील, ऊसासाठीची सेंद्रिय खतं असतील, म्हणजे एव्हरीथिंग इन ॲग्रिकल्चर हा आमचा मोटोच आहे. 80,000हून अधिक सबस्क्रायबर्स घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर आपला उद्देश ह्या व्हिडिओचा हाच आहे की आपल्याला सर्वात सेफ आणि सुरक्षित पीक कोणतं की जे हमखास उत्पादन देणारच आणि ते का, हे ह्या व्हिडिओमध्ये आपण खर्च आणि उत्पन्न याचा सगळं तुलना करून पाहिलेलं आहे. खरं तर जो शेतकरी आमची ट्रीटमेंट घेतो तो प्रत्येक शेतकरी कमीत कमी 70 टनापासून ते 130 टनापर्यंत उत्पादन हा घेतच असतो. याकरताच आपणाला जर काहीही माहिती हवी असेल आणखी तर व्हॉट्सअपद्वारे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा
आमचा व्हॉट्सअप क्रमांक 9890669083 आहे. कुठलीही खतं टाकायची आहेत, तणनाशकं मारायचे आहेत, कुठल्या जातीचा ऊस लावायचा आहे, त्याचा रोग आलेला किंवा कीड आलेला, आम्हाला फक्त त्याचे फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या घर बसल्या फ्रीमध्ये आम्ही तुम्हाला 12 तासाच्या आत तुमचा मेसेज आल्यापासून माहिती पाठवू. तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकल कृषी सेवा केंद्रांमधून तुम्ही खतं, औषधं, तणनाशक घेऊ शकता. हां, पण आमच्याकडून जर घ्यायची असतील टॉनिक ग्रेडमध्ये काही चांगली औषधं, तर मात्र आपल्या घरबसल्या आम्ही निश्चितपणेच ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये पोच करू, की ज्याची आम्ही गॅरंटीसुद्धा घेतो. म्हणजे जर आमचा तुम्ही स्प्रे घेतलात तर एकरी 2850 रुपयेमध्ये आम्ही 6 ते 7 कांड्या म्हणजे 15 टन ऊस वाढवायची गॅरंटी देऊ. 6 ते 7 कांड्या ह्याचा अर्थ काय आहे? एक कांडी फक्त 0.300 ग्रॅमची जरी आपण धरली तरीसुद्धा एकरी 50,000 ते 60,000 ऊस असतात. आपण 50,000च ऊस धरू. 50,000 ऊस गुणिले 0.300 ग्रॅमची एक कांडी असा जर आपण विचार केला तर 15,000 किलो येतं. म्हणजे 15 टन ऊस निश्चितपणेच वाढतो. आळवणींचा जर विचार केला तर आमच्या एवढं ओरिजिनल तुम्हाला कोणी देऊ शकत नाही आहे किंवा देतही नाही आहे. कारण ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधे पुरवणारे आम्ही एकमेव आहोत आणि आम्ही तुम्हाला 1-2 प्रकारची नाही तर पूर्ण 6 प्रकारची औषधं पुरवत असतो, की जी ओरिजिनल पावडर फॉर्ममध्ये असतात आणि त्यांच्या रिझल्टची सुद्धा आम्ही गॅरंटी घेतो. एखाद्या शेतकऱ्याला वाटलं जर औषधं वापरूनसुद्धा रिझल्ट नाही आला तर त्याचे पैसे परत द्यायची सुद्धा आम्ही गॅरंटी देतो. अशी गॅरंटी देणारी मार्केटला आज आमच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही कंपनी नाही आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आम्हाला यूट्यूबद्वारे ऊर्जा इंडस्ट्रीज आणि फेसबुकद्वारे स्मार्ट शेतकरी याच्यावर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्याकडून आपल्या पिकांसाठी कुठलीही माहिती घेतली तर आपल्या घरबसल्या आम्ही आपणाला निश्चितपणेच पुरवू. नमस्ते.